बहिरम यात्रा ही खऱ्या अर्थाने कष्टकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची. तत्कालीन काळात येथे आलेले यात्रेचं स्वरूप हे आगळं वेगळं असंच होतं, परंतु त्याला पारंपरिक रूप देण्याचं काम बच्चू कडू यांच्या माध्यमातून झालं. हंडी, मटण, घुंगरू यापेक्षाही ही यात्रा शेतकऱ्यांची कशी असावी या पद्धतीने बच्चू कडू यांनी प्रयत्न केले. येथून त्यांनी तमाशा हद्दपार केला आणि आता कुठे शेतकरी आणि शेतमजूर याही पेक्षा सर्वसामान्यांची जत्रा कशी असावी यासाठी ते प्रयत्न करत राहिले. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 3 दिवसापासून बहिरम यात्रेत बच्चू कडू यांनी शंकरपटाचं आयोजन केलं होतं. ते भव्य दिव्य असंच होतं. गेल्या 21 वर्षापासून या शंकरपटाचं आयोजन होतं. मात्र यावर्षीचा शंकरपट हा अभूतपूर्व असाच राहिला. शेतकरी, कष्टकरी तथा सर्वसामान्य जनतेची अपार गर्दी इथं बघायला मिळाली. जवळपास 50,000च्या वर आज इथं गर्दी बघायला मिळाली. महाराष्ट्र राज्य तथा परराज्यातून सुद्धा इथं बैलजोड्या या शंकरपटामध्ये सहभागी झाल्या होत्या. हजारो दर्शक इथे उपस्थित असताना बच्चू कडू यांनी शर्यतीत टॉपर असलेल्या गाडीचे धुरजोडी ते बनले होते. धुरजोडी बनत ती गाडी त्यांनी हाकलली ती अवघ्या 6.83 सेकंदामध्ये. त्यांच्यातील ती ऊर्जा बघून उपस्थित यांना सुद्धा दाद द्यावी लागली. बच्चू कडूचं मंचावरचं आगमन त्यांच्या कर्तृत्वाची पावतीच म्हणावी लागेल. आज घडीला त्यांना अक्षरशः खांद्यावर बसून लोकांनी मंचावर आणलं. एक लोकप्रतिनिधी कसा असावा, शेतकरी मित्र कसा असावा असं आज बच्चू कडूच्या वागण्यातून दिसलंय. पंकज साबूसह ललित कांबळे, विदर्भ न्यूज, बहिरम. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।